नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये आणि याच्यामध्ये आपण इंग्लिशच्या ज्या आपल्या इडियम्स आणि फ्रेजेस आहेत त्या बघणार आहोत. कॅपिटल लेटर आपलं ए असणार आहे. असंच आपण प्रत्येक लेटरवरती घेणार आहोत झेडपर्यंत. म्हणजे टोटल आपले 26 लेक्चर होणार आहे. लेक्चर खूप जास्त मोठं असणार नाही आहे, पण हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मग याच्यातून खूप फायदा होणार आहे. येणाऱ्या आपल्या 2 महत्त्वाच्या जाहिराती जर आपण बघितल्या तर महिला आणि बालविकास आणि दुसरं आपलं उच्च न्यायालय. ह्या 2 भरती सध्या आपल्यासमोर आहेत. त्या अनुषंगाने ही सिरीज मी चालू करत आहे. तर पहिलंच आपण जर बघितले इडियम ॲट वन्स विड सेंट हा आपली इथं इडियम इथं त्यांनी दिलेली. त्याचा अर्थ काय होतो? परप्लेक्स. आता या परप्लेक्स नावाच्या शब्दाचा सुद्धा आपल्याला अर्थ कधी-कधी कळत नाही. तर परप्लेक्स या शब्दाचा अर्थ असा होतो गोंधळलेला असणे. त्याला आपण पूर्णपणे गोंधळलेला असं सुद्धा म्हणतो. मग या म्हणीचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ होतो पूर्णपणे गोंधळलेला. ॲट वन्स विड्स एंड. आता याच्यामध्ये तुम्ही एंड हा शब्द बघितला, विड्स हा शब्द बघितला. याच्यामध्ये विड्सचा जर तुम्ही अर्थ बघितला तर त्याचा अर्थ होतो हजरजबाबी असणं. म्हणजे काय की तुमचं जे इंटेलिजन्स आहे किंवा तुमचा माइंड हे खूप शार्प असणं, त्याला आपण विट असं म्हणतो. पण त्याचाच विरोधाभासी शब्द इथं त्यांनी दिलेला आहे. म्हणजे की त्याच्या इंटेलिजन्सचा जो शेवटी आलेला आहे म्हणजे तो गोंधळलेला आहे. असं तुम्ही शब्दांची फोड करून अर्थ काढायचा असतो. जर तुम्हाला कळालेलं नाही तर. त्याचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर सोहन वॉज ॲट हिज विट्स एंड वेन ही फाउंड हिज ब्रदर हॅड टेकन पॉइझन. म्हणजे सोहन पूर्णपणे गोंधळलेला होता किंवा जेव्हा त्याच्या भावाने विष पिलं होतं तेव्हा तो पूर्ण गोंधळलेला होता. हे आपण वाक्यात त्याचा उपयोग करून दाखवलेला आहे. पुढची आपली जर म्हण बघितली आपण ती आहे ॲट वन्स फिंगर ट्रिप्स. आपण म्हणतो ना की तुमच्या आपण त्याला म्हणतो की तोंडपाठ असणं. तोंडपाठ असणं म्हणजे आपण असं म्हणतो की तुमचे फॅक्ट्स हे बोटावर असले पाहिजे. बोटावर असले पाहिजे म्हणजे काय? ॲट वन्स फिंगर टिप्स म्हणजे तुम्हाला त्याचं पूर्ण नॉलेज असलं पाहिजे, कंप्लीट नॉलेज असलं पाहिजे. त्याचा मराठी अर्थ बोटावर असणे असा होतो आणि त्याचा जर आपण वाक्यात उपयोग करायला गेलो तर ऑल रूल्स ऑफ सिंथेसिस आर ॲट हिज फिंगर टिप्स असा त्याचा वाक्यात आपण उपयोग करू शकतो. काय मराठी म्हण आहे त्याला ॲट वन्स फिंगर टिप्स म्हणजे काय की भरपूर गोष्टी तुमच्या बोटावर असणं म्हणजे तुम्हाला त्याचं पूर्णपणे नॉलेज असणं. पुढची आपली जी म्हण आहे ती आहे ॲट द स्पर ऑफ द मोमेंट. त्याचा अर्थ होतो विदाऊट डिले. म्हणजे क्षणाचाही विलंब न करता तुम्ही एखादं काम करता त्याला आपण ॲट द स्पर ऑफ द मोमेंट असं म्हणतो. कधी-कधी आपले घरचे आई-वडील आपल्याला सांगतात, की ही गोष्ट खूप तात्काळ आहे, तर ते लवकर करतं. ते कोणत्या अनुषंगाने म्हणू शकता मग ॲट द स्पर ऑफ द मोमेंट त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. पुढे त्याचा जर आपण वाक्यात उपयोग जर बघितला, इन ॲन इंटरव्ह्यू वी मस्ट रिप्लाय ॲट द स्पर ऑफ द मोमेंट असा त्याचा आपण वाक्यात उपयोग करू शकतो. पुढची आपण जर म्हण बघितली, ऑल इन ऑल असा त्याचा आपली पुढची म्हण आहे. त्याचा अर्थ काय होतो ऑल इन ऑलचा? मोस्ट इम्पॉर्टंट त्याला मराठीमध्ये आपण सर्वात महत्त्वाचा किंवा मुख्य म्हणू शकतो. त्याचा जर आपण वाक्यात उपयोग केला, बीइंग द ओन्ली सन ही वॉज ऑल इन ऑल हिज फॅमिली असा त्याचा आपण वाक्यात उपयोग करू शकतो. आता याच्यामध्ये काही-काही म्हणी अशा आहे ना, की त्याचं काही जास्त एक्सप्लेनेशन मी करू शकत नाही. त्या फक्त आपल्याला वाचायच्या असत्या आणि त्याचा अर्थ कसा निघाला ते आपण बघू शकतो. हे तुम्ही वारंवार जर रिव्हिजन केलं तर हे आपल्या तुमच्या माइंडमध्ये ते चांगल्या प्रमाणामध्ये फिट होतं. आपल्याला एक्झाममध्ये ह्या गोष्टी आठवतात आणि असं होतं भरपूरदा तुम्ही वाचून काहीतरी जाता, एक्झाममध्ये भलतंच काहीतरी येतं. पण तिथे आहे ना तुमचं लॉजिक काम करतं का? की तुम्ही तो टॉपिक केलेला असतो. तुम्हाला माहिती आहे की उत्तरं कसे काढायचे असतं. हे तुम्हाला भरपूर वेळेस असं जाणवलं असेल की तुम्ही ती फॅक्ट्सच केली नाही किंवा तो शब्दच तुम्ही करून गेले नाही, दुसराच आला. तरीसुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता का? तुम्ही ऑलरेडी काहीतरी मेहनत घेतलेली. आता मी तुम्हाला हे पहिल्याच याला जे सांगितलं की या शब्दांची फोड करायची, हे जरी तुम्ही शिकले याच्यामध्ये, तर तुम्ही 90-95% जे आपले क्वेश्चन आहे, तुम्ही ह्या अनुषंगाने सोडवू शकता. पण त्याच्यासाठी अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे. पुढचं जर आपण बघितलं, तर ती आपली म्हण आहे ॲट क्लोज क्वार्टर्स. ही आपली म्हण आहे. त्याचा अर्थ होतो क्लोज एक्झामिनेशन त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो अगदी जवळून. अगदी जवळून म्हणजे काय, की निरखून पाहणी करणे त्याला आपण ॲट क्लोज क्वार्टर्स असं म्हणतो. त्याचा वाक्य जर आपण उपयोग बघितला, तर मेनी फ्रेंड्स प्रूव्ड सेल्फिश ॲट क्लोज क्वार्टर्स असा त्याचा आपण वाक्यात उपयोग करू शकतो. पुढची आपली म्हण आहे ॲपल पाय ऑर्डर. आता ॲपल पाय ऑर्डर याचं जर चित्र बघायचं झालं, तर ते हे ह्या स्वरूपामध्ये दिसतं. आता जर तुम्ही त्याची मांडणी जर बघितली ना, ती खूप सिस्टमॅटिक पद्धतीची आणि याच्यावरूनच ती म्हण पडलेली ॲपल पाय ऑर्डर. त्याचा अर्थ काय होतो? परफेक्ट ऑर्डरमध्ये असणे. त्यालाच आपण मराठीमध्ये परिपूर्ण किंवा नीटनेटकेपणा असं म्हणतो आणि वाक्यात उपयोग करायचा जर झाला, तर बिफोर इन्स्पेक्शन
एव्हरीथिंग वॉज इन ॲपल पाय ऑर्डर असा आपण त्याचा वाक्यात उपयोग करू शकतो. पुढची आपली म्हण आहे अबोव बोर्ड. आता त्याचा अर्थ होतो हॉनेस्ट असणं किंवा स्ट्रेट फॉरवर्ड असणं. त्याला मराठीमध्ये आपण प्रामाणिक किंवा स्पष्ट असलेला असं म्हणतो. वाक्य जर उपयोग करायचा झाला तर त्याला आपण म्हणू शकतो ही इज नोन फॉर हिज अबोव बोर्ड कंडक्ट. अबोव बोर्ड ही म्हण तुम्हाला लक्षात आली असेल. पुढे आपण जर बघितलं तर अबोव ऑल ही आपली म्हण आहे. त्याचा अर्थ होतो बिफोर किंवा बिफोर एव्हरीथिंग एल्स. म्हणजे काय की सर्वात महत्त्वाची गोष्ट असते त्याला आपण अबोव ऑल असं म्हणतो. वाक्यात जर उपयोग करायचा झाला तर अबोव ऑल ही इज बोल्ड अँड डेअरिंग. म्हणजे त्याच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. ही इज बोल्ड अँड डेअरिंग हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्या पुढची आपली जी म्हण आहे ॲज फिट ॲज फिडल. आता हे जे फिडल आहे त्याचा जर आपल्याला अर्थ माहीत असेल तर आपण म्हणीचा जो अर्थ आहे आपण तो सहज सरळ सोप्या पद्धतीने काढू शकतो. फिडल या शब्दाचा अर्थ असा होतो फिडल म्हणजे एक ते इन्स्ट्रुमेंट आहे. आपण जे गिटार बघतो त्या स्वरूपाचंच एक ते इन्स्ट्रुमेंट आहे. पुढे मी त्याचं चित्र घेतलेलं आहे. फिडल हे बघा इथं त्याने डंबल्स वगैरे दाखवले. ज्या म्हणीचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायला डिफिकल्ट जातो ना त्याला एकदा गुगल करायचं किंवा तुमच्याकडे जे कोणतं ब्राउझर असेल त्याच्यावरती त्याला सर्च करायचा. तुम्हाला त्या म्हणीचा तुम्हाला एक इमेज येईल. त्या इमेजवरून तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. जर मला जमलं पुढच्या लेक्चरमध्ये तर मी इमेजसुद्धा घेण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक ठिकाणी. ॲज फिट ॲज फिडलचा अर्थ काय होतो मग स्ट्रॉंग किंवा हेल्दी आणि तसंच मराठीमध्ये ठणठणीत निरोगी असा अर्थ होतो. त्याचा जर आपण वाक्यात उपयोग करायला गेलो ही रिकवर्ड अँड बिकम्स ॲज फिट ॲज फिडल असा त्याचा आपण वाक्यात उपयोग करू शकतो. पुढे जर आपण बघितलं तर ती आपली म्हण आहे ॲट अ रँडम. त्याचा अर्थ होतो एमलेसली आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो विनाकारण किंवा बेफिकरपणे. ॲट रँडम आपण म्हणतो ना की रँडमली तुक्के मारले वगैरे म्हणजेच काय की तुम्ही कोणतं तुमचं एम नव्हतं वगैरे तर तसंच तुम्ही रँडम गोष्टी करता तर त्याला आपण म्हणू शकतो की विनाकारण बेफिकरपणे. आणि त्याचा जर वाक्यात उपयोग करायचा झाला द मिलिटंट्स फायर्ड ॲट रँडम असा आपण त्याचा वाक्यात उपयोग करू शकतो. फार काही असं अवघड याच्यामध्ये नाही आहे. पुढचा आपला आहे ॲट अ लूज एंड ही म्हण. त्याचा अर्थ होतो अनऑक्युपाईड किंवा त्याला आपण इडल असं म्हणू शकतो. याचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे ते एकदा बघून घ्या. त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो निष्क्रिय किंवा मोकळा असलेला. आणि वाक्यात उपयोग करायचा झाला दीज डेज ही इज ॲट अ लूज एंड. जेव्हापासून धर्मादायचा पेपर झाला तेव्हापासून तो लूज एंडला आहे. लूज एंडला म्हणजेच काय तो निष्क्रिय आहे किंवा मोकळा आहे. काहीच करत नाही. ग्रुप बीचं सुद्धा प्रिपरेशन करत नाही किंवा मग ग्रुप बीचा पेपर पुढे गेला त्याच्यामुळे तो सध्या काय आहे ॲट अ लूज एंड आहे असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पुढचं जे आहे आपलं ॲट लॉगर हेड्स याचा अर्थ होतो इन स्ट्राईप. आता स्ट्राईप या शब्दाचा अर्थ होतो भांडण. त्यालाच आपण वादात असणे किंवा भांडणात असणे असं सुद्धा म्हणतो. वाक्यात उपयोग जर करायचा झाला द पार्टनर्स आर ॲट लॉगर हेड्स दिस डेज. आता हेड्स या शब्दावरून लक्षात ठेवा जे आपण ते तुम्ही मेंढीची फाईट बघितली असेल बघा. दोन मेंढ्या एकमेकांना डोका धरता. त्या हेड या शब्दावरून लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जर संपूर्ण तुम्ही लॉगर हेड या शब्दाचा अर्थ जर शोधायचा प्रयत्न केला तर ती एक कासवाची प्रजाती आहे. तिला लॉगर हेड म्हणतो पण त्याचा इथं तरी काही संदर्भ लागत नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला जे सांगितलं की त्या मेंढ्या एकमेकाला डोकं मारता किंवा आपण त्याला म्हणू शकतो की तुम्ही बैलांची सुद्धा टक्कर बघू शकता. तर त्या अनुषंगाने ते हेड लक्षात ठेवा की काहीतरी भांडण आहे किंवा मग काहीतरी वाद आहे. त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ॲट लॉगर हेड्स. पुढे आहे आपलं ॲट ऑड्स. ॲट ऑड्स म्हणजेच काय त्याचा सुद्धा अर्थ मतभेद असणं किंवा मग त्याला आपण म्हणू शकतो की डिस्प्यूट असणं असा त्याचा अर्थ होतो. ॲट ऑड्सचा अर्थ काय होतो मग इन डिस्प्यूट. त्यालाच मराठीमध्ये आपण मतभेद असणं असं म्हणतो. आणि वाक्यात उपयोग जर करायचा झाला दे वेअर ॲट ऑड्स ओव्हर सिलेक्शन. सिलेक्शनमुळं ते मतभेदात होते असा त्याचा अर्थ होतो. पुढे जर आपण बघितलं तर ॲन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड ही आपली म्हण आहे. त्याचा अर्थ होतो कॉज ऑफ कॉरल. कॉरल या शब्दाचा अर्थ होतो भांडण असणं. भांडणाचं कारण त्याला आपण ॲन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड असं ॲन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड असं म्हणतो. वाक्यात जर उपयोग करायचा झाला प्रॉपर्टी बिकेम ॲन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड बिटवीन ब्रदर्स. आता इथं ते पुस्तक याच्यासाठी मी जे वापरलं ते तुम्हाला सांगतो. याच्यासाठी मी जनरल ऑब्जेक्टिव्ह नावाचं पुस्तक आहे. जनरल इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह अरिहंत पब्लिकेशनचं. त्या सोर्समधून मी ॲज इट इज हे उचललं आहे आणि हे जे मराठी अर्थ आहे तर हे मी स्वतः ॲड केलेले त्या पुस्तकामध्ये नाही आहे. तर याची PDF सुद्धा मी तुम्हाला चॅनलवर टाकलं. आता ही
ते तुमच्यावर डिपेंड करतं याला प्रिंट कसं करायचं कसं नाही. याचं जेव्हा संपूर्ण लेक्चर मी झेडपर्यंत घेईल तेव्हा तुम्हाला ईडीएमची एक सेपरेट पूर्ण PDF देईल. आणि सध्यासुद्धा मी तुम्हाला ही लेटर वाईज टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला 2-2, 3-3 पानं प्रिंट करायची की एकखट्टी प्रिंट करायची ते संपूर्ण डिस्क्रिप्शन आता तुमचं असणार आहे. आता आपण अर्थ बघितला ॲन ॲपल ऑफ डिस्कॉर्डचा. काय होतं त्याचं? कॉज ऑफ कॉरल, त्यालाच आपण भांडणाचं कारण असं म्हणतो. आणि पुढची आपली म्हण आहे ॲट क्रॉस पर्पज. त्याचा अर्थ होतो कन्फ्लिक्टिंग इंटेन्शन. म्हणजे काय? उद्देशात विसंगती असणे, त्याला आपण ॲट क्रॉस पर्पजेस असं म्हणतो. त्याचा वाक्य जर उपयोग करायचा झाला तर हजबंड अँड वाईफ आर ॲट क्रॉस पर्पजेस असा त्याचा आपण वाक्यात उपयोग करू शकतो. पुढचं आहे आपलं आफ्टर वन्स ओन हर्ट. तर त्याचा अर्थ होतो आवडीचा. त्याला आपण इंग्लिशमध्ये जर अर्थ बघायचा गेला तर त्याचा अर्थ होतो टू वन्स लाइकिंग. म्हणजे त्याचा याच्या मी वाक्यात उपयोग कसा करून दिला? आवडीचा म्हणजे काय? मुलींना ज्याच्याशी लग्न करायचं शेवटी ती त्याच्यासोबतच करते, असा मी इथे वाक्यात त्याचा उपयोग केलेला आहे. मी म्हणजे काय? त्या लेखकानेच करून दिलेला आहे. आफ्टर वन्स ओन हर्ट म्हणजे काय? की तुम्ही तुमच्या मनाचं ऐकता. मराठीत त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करायचा प्रत्येक म्हणीचा आणि त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. म्हणजे कुठेतरी लिंक करा. हर्ट हा शब्द आहे म्हणजे की तुम्ही तुमच्या मनाचं ऐकता. या अनुषंगाने आपण जर तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर ते लाँग टर्ममध्ये आपल्याला कामं येणार आहे. आफ्टर वन्स ओन हर्ट याचा आपण काय अर्थ बघितला? टू वन्स लाइकिंग. त्याला आपण मराठीमध्ये आवडीचा म्हणतो आणि इंग्लिशमध्ये जर आपण त्याचा वाक्यात उपयोग केला, दीपा मॅरिड अ मॅन आफ्टर हर ओन अर्ट. ओन अर्ट म्हणजे काय? की तिने तिच्या मनासारखा नवरा निवडला आपण असं म्हणू शकतो किंवा मग तिच्या मनात जे होतं त्याच्याशी तिने लग्न केलं असं आपण म्हणू शकतो. पुढे आहे आपलं ॲट द बॉटम ऑफ. आता या म्हणीचा अर्थ होतो मेनली रिस्पॉन्सिबल. ॲट द बॉटम ऑफ मूळ कारणीभूत असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. आणि वाक्यात जर उपयोग करायचा झाला, शानू वॉज ॲट द बॉटम ऑफ द ट्रबल असा त्याचा आपण इंग्लिशमध्ये वाक्यात उपयोग करू शकतो. म्हणजे काय? की जी शानू होती जो आपण त्याला म्हणू शकतो की ट्रबल म्हणजे काय? जो पण त्रास झाला किंवा जे पण काय भांडण वगैरे झालं तर त्याचं मूळ कारण काय होतं? शानू ही होती. ॲट द बॉटम ऑफ या शब्दाचा अर्थ काय होतो मग? म्हणीचा अर्थ असा होतो की मूळ कारणीभूत असणे. पुढचं आहे आपलं ॲट अ लॉस. ॲट अ लॉस या म्हणीचा अर्थ होतो अनेबल टू डिसाईड. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो की काय करावं कळेना. ॲट अ लॉस. आणि त्याचा जर वाक्यात उपयोग करायचा झाला, आय एम ॲट अ लॉस टू नो व्हॉट टू डू असा त्याचा आपण वाक्यात उपयोग करू शकतो. ॲट अ लॉस म्हणजे काय? की काय करावं हे कळेना, त्याला आपण ॲट अ लॉस असं म्हणतो. पुढे आहे आपलं ॲट अ डॅगर्स ड्रॉन. त्याचा अर्थ होतो बिटर इनमेटी. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो कट्टर वैर असणं. आणि इंग्लिशमध्ये जर आपण त्याचा वाक्यात उपयोग केला, द ब्रदर्स आर ॲट डॅगर्स ड्रॉन असा त्याचा आपण वाक्यात उपयोग करू शकतो. डॅगर आता ते यूट्यूबवरती ना ते मला वाटतं एक टी-व्ही-एफची सीरीज आली होती. सपने वगैरे समथिंग काहीतरी होतं. त्याच्यामध्ये आहे ना तो जो मेन रोल आहे त्याच्यामध्ये जो लीड रोल आहे, त्याला हिरो आपण म्हणू शकतो. तर त्याचा मामा असतो डग्गर म्हणून. तो ना एक कंस मामासारखाच राहतो. म्हणजे त्यांना खूप परेशान वगैरे करतो, मारहाण करतो त्याच्या बापाला त्याला. तर तो डग्गर जर तुम्हाला लक्षात ठेवता आला तर ठेवा. मला तर तो लक्षात आला. ते एक 4-5 एपिसोड होते त्याचे. मला आवडलं ते आणि मी ते बघितलं होतं एक दिवस. तर तो डग्गर मला इथं आठवला. त्या मामानी भाषामध्ये कट्टर वेर असतं. लक्षात ठेवता आलं तर ठेवायचा प्रयत्न करा. ॲट अ डग्गर जॉन याचा अर्थ काय होतो मग? कट्टर वेर असणे. पुढे आहे आपली म्हण ॲट लार्ज. त्याचा अर्थ होतो अनचेन किंवा मग रोमिंग फ्री. आता आपल्या गावाकडं आपण बघतो कठाळ्या म्हणतो आपण त्याला. म्हणजे जो सोडलेला बैल असतो ना त्याला कठाळ्या म्हणतो. खूप परेशान करते ते काही काही ठिकाणी. आमच्या गावात तर खूपच परेशान करते ते. 2-3 कठाळे झाले. एक तर ते नंतर खूप अग्रेसिव्ह होऊन जातात, मालाचे नुकसान करतात आणि जे आपले गाईढोर असतात त्यांनासुद्धा ते परेशान करतात. तर तो कठाळ्या कसा असतो? ॲट लार्ज असतो. म्हणजे ते मोकळे सोडलेले असतात, खूप खातात वगैरे पितात, त्यांना कोणत्याच प्रकारचं रिस्ट्रिक्शन नसतं. त्या अनुषंगाने मी इथं लक्षात ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. कठाळ्या हा खूप मोठा असतो, ॲट लार्ज असतो, म्हणजे तो अनचेन असतो, रोमिंग फ्री असतो, म्हणजे मोकाट सोडलेला असतो. आणि जर त्याचा आपण वाक्यात उपयोग केला तर तो असा होतो, पीपल कीप डॉग्स ॲट लार्ज ॲट नाईट. म्हणजे ते कुत्रे जे असतात तर त्यांना मोकाट सोडतात. कधी? रात्री. असं तिथं त्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेलं होतं. हे काही मला जास्त काही आवडलेलं नाही त्यांनी जे वाक्य बनवून दिले ते. पण ठीक आहे, काही हरकत हरकत नाही. मी पुढच्या लेक्चरमध्ये प्रयत्न करेन की काही स्वतःचे आपले दैनंदिन जीवनाचे जे वाक्य आहे ते घेण्याचा प्रयत्न करेल. आता पहिलंच लेक्चर आहे. आपण त्याला म्हणू शकतो की काही गोष्टी मी ट्राय करतोय. पुढची आपली म्हण आहे ॲट अ सी.
आता तुम्ही तो पाय नावाचा पिक्चर बघितला असेल. त्याच्यामध्ये तो जो हिरो असतो, तो मुलगा असतो, तो आणि ते वाघ समुद्रामध्ये असतात. अ, म्हणजे सगळीकडे जर तुम्ही बघितलं तर नुसतं पाणीच पाणी असतं. त्याला काही डायरेक्शन नसते, काही नाही, काही नाही. म्हणजे एक प्रकारे ते गोंधळलेले असतात. म्हणजे काय कन्फ्यूज असतात ॲड्सशी. म्हणजे तुम्ही शब्दाचा आहे ना व्यापक अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्या म्हणीचा अर्थसुद्धा समजून येणार आहे. ॲड्सी या शब्दाचा अर्थ आपण काय बघितला? कन्फ्यूज असलेला, त्याला आपण गोंधळलेला म्हणतो आणि इंग्लिशमध्ये आपण जर त्याचा वाक्यात उपयोग केला, शी इज ॲट अ सी इन मॅथ्स म्हणजे मॅथ्समध्ये ती पूर्ण गोंधळलेली असते, असा त्याचा आपण वाक्यात उपयोग केलेला आहे. पुढे आहे आपलं ॲड फ्युअल टू द फायर म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला जी म्हण वापरतो, आगीत तेल ओतणे. त्याला आपण मराठीमध्ये अशी म्हण वापरतो, आगीत तेल ओतणे आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला ॲड फ्युअल टू द फायर असं म्हणतो. म्हणजे काय? एखादं जे मॅटर असतं त्याला आपण अजून वर्सन करून ठेवतो. म्हणजे काय? परिस्थितीला अजून वाईट करून ठेवणं. त्याला आपण म्हणतो की आगीत तेल ओत. म्हणजे 2 मित्राचे भांडणं चालू असते आणि कोणतरी तिसरा येतो आणि अजून तो त्यांच्यामध्ये चाहड्या लावतो, लावालाव्या करतो. त्याला आपण म्हणतो आगीत तेल ओतणे. याचा जर आपण वाक्यात उपयोग करायचा झाला, द सप्रेशन ॲडेड फ्युअल टू द फायर असा आपण त्याचा वाक्यात उपयोग करू शकतो. पुढची आपली म्हण आहे ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स. आता ही खूप महत्त्वाची. याला स्टार करून ठेवा. ही आहे ना सरळ सेवा एक्झामला भरपूर वेळा विचारण्यात आलेली आहे आणि ही एम-पी-एस-सीच्या मेन्स एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आलेली आहे. कंबाईनला वगैरे राज्यसेवेला ते विचारायचे वारंवार. ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स या शब्दाचा अर्थ होतो इन डिसऑर्डर म्हणजेच काय? अस्ताव्यस्त असणे. अस्ताव्यस्त म्हणजे काय? जे बॅचलर मुलांची जर तुम्ही रूम बघितली, तर त्याची रूम बघितल्यानंतर तुम्हाला ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स हेच तुमच्या तोंडातून निघायला पाहिजे. मी तुम्हाला मराठी आपण शब्दरत्नाची जेव्हा सीरीज बघत होतो, तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं, शब्दसंग्रह जर तुम्हाला वाढवायचा असेल, तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ते शब्द तुम्हाला इन्क्लूड करावे लागणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं स्पर्धा हा शब्द आपण जेव्हा म्हणतो, की स्पर्धा खूप वाढली, त्याच्यासाठी मी तुम्हाला अहमहमिका हा शब्द सांगितलेला होता किंवा मग आपण जर सोनं जर म्हणलं तर त्याला कांचन, गरीब जर म्हणलं तर निष्कांचन. हे शब्द आपण वारंवार बघितले होते. ते शब्द तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर वापरायला लागले, तर तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. इथून पुढं जर तुम्ही बघितलं, की रूम जर खूप अस्ताव्यस्त आहे, तर तुम्हाला ही गोष्ट आठवायला पाहिजे. इंग्लिशमध्ये आपण म्हण बघितली होती, ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स म्हणजे काय? डिसऑर्डरमध्ये असणं. त्याला आपण ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स असं म्हणतो. पुढे आपली जी म्हण आहे ती आहे ॲझ्युम एअर्स. आता मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो, की तो खूप हवेत गेला बुवा. हवेत गेला बुवा म्हणजे काय? की हवेत उडतोय असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. म्हणजेच काय? प्रिटेंड सुपिरियरिटी म्हणजेच काय? उगाचच मोठेपणा दाखवणे. त्याला आपण असं म्हणतो, की तो खूप आता हवात उडतोय. त्याचा जर आपण वाक्यात उपयोग केला, द रिच अझ्युम एअर्स बिफोर पुअर रिलेटिव्हज म्हणजे काय? आपण गरीब नातेवाईकांसमोर जो एखादा श्रीमंत व्यक्ती असतो, तर तो खूप त्याला आपण म्हणतो, की उगाचच मोठेपणा दाखवतो. म्हणजे तो इयरला ॲझ्युम करतो. पुढचं आपलं जे आहे म्हण अर्गसाइड अशी आहे. तर त्याचा अर्थ होतो व्हेरी केअरफुल. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो अतिशय जागरूक असणे आणि त्याचा जर वाक्यात उपयोग करायचा झाला, ही इज अर्गसआईड इन पॉलिटिक्स. आता याचं जर आपण महाराष्ट्रामध्ये जर उदाहरणं बघायला गेली, तर माननीय शरद पवार झाले किंवा मग सध्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले किंवा मग उपमुख्यमंत्री अजितदादा पवार झाले. सगळ्याच पक्षाची नावं घेतो मी. प्रत्येक पक्षामध्ये एक कोणतरी चाणक्य असतो किंवा मग अर्गसाईड व्यक्ती असतो, जो की त्या पक्षाला पुढे नेत असतो. काँग्रेसमध्ये सध्या कोण आहे ते तुम्ही मला सांगा. अर्गसाईड याचा अर्थ काय होतो? व्हेरी केअरफुल. जस्ट जोकिंगमध्ये म्हणतोय मी, जास्त मनावर घ्यायचं नाही. पुढची आपली म्हण आहे ॲट अ स्टोन्स थ्रो. आपण आपल्याकडे खूप म्हणजे ते स्टँडअप कॉमेडियनसुद्धा खूप याची मजा घेतात, की असं म्हटलं जातं, की जर कोणी दगड फेकून मारला असाच गर्दीमध्ये, तर तो 100% म्हणजे चान्सेस राहतात खूप जास्त प्रमाणामध्ये, की तो एका इंजिनिअरला लागेल. म्हणजे की इंजिनिअरची संख्या खूप जास्त आहे, असं ते तिथं म्हणतात. इथं त्याचा अर्थ काय होतो, की ॲट अ स्टोन्स थ्रो म्हणजे काय, की दगड फेकला, दगड जितक्या लांब जाईल तितक्या अंतरावरती. म्हणजे काय, की खूप जवळ असणं, अगदी जवळ असणं. त्याचा आपण जर वाक्यात उपयोग केला, हिज हाऊस इज ॲट अ स्टोन्स थ्रो फ्रॉम माइन म्हणजे त्याचं घर इतक्या जवळ आहे, की मी जर दगड फेकला, तो त्याला जाऊन लागेल. असा त्याचा अर्थ होतो. आणि ज्या आपल्या ए कॅपिटलच्या लेटरच्या ज्या आपल्या जेवढ्या पण म्हणी होत्या, त्या इथं मी कव्हर केलेल्या आहे. मी तुम्हाला पुस्तकाचा सोर्ससुद्धा सांगितला. कुणाला प्रूफ लागत असेल तर मला मेसेज करा. माझी टेलिग्रामची आयडी आहे. टाकायचं, करंट टाकायचं आणि 073 याच्यावरती तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. Instagramची आयडीसुद्धा तुम्हाला देतो. डायनामाईट हे हॅश आहे आणि 073 डायनामाईट राज वाटतं ते. मला लक्षात येत नाही आता. डायनामाईट
बरं जे असेल ते मी शेअर करेल, काही इश्यू नाही आहे. त्या टेलिग्रामच्या याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे. अडचण असेल तर मेसेज करा आणि पुढच्या लेक्चरमध्ये मला काय इम्प्रूव्हमेंट करता येईल ते सुद्धा मी बघतो. पण तुम्ही जो रिस्पॉन्स दिला मी त्याच्याबद्दल तुमचा खूप आभारी आहे. धर्मादायच्या टायमाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला होता मला. बघूयात आपण मला आता हे जी आपली ॲड आहे महिला बालविकास आणि उच्च न्यायालयाची, त्याच्यामध्ये क्लर्कचे काही पद आहे आणि स्टेनोचे काही पद आहे. त्याच्यासाठी काय करता येतं ते माझ्या साईडनी मी बघतो. मला वाटतं उच्च न्यायालयासाठी ना त्यांनी कॉम्प्युटरचा सुद्धा 10 मार्काचा पोर्शन ठेवलेला आहे. ते सुद्धा जर मला काही घेता आलं ना, तर मी प्रयत्न करणार आहे. बाकी तुमचं प्रेम असंच राहू द्या. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.